आता संबंधित विभागाचे अधिकारी इथे आहे, कॉन्ट्रॅक्टर पण इथे आहे। काय झालं, ही जी वाल बांधलेली त्या वालीमुळे जे पाणी दाबलं गेलं आणि त्या पाण्या दाबल्यामुळे ते पूर्ण इकडल्या घरांनी गेलं म्हणजे कमरे इतकं पाणी गेलं। आता मी संबंधित विभागाचे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी पण बोललो, त्यांना तात्काळ एक सुपरविजन करून टेक्निकल टीम घेऊन आपल्याला जो पाणी जाण्याचा जो मधला स्कोप आहे तो वाढवता येतो का, त्याच्यात एखादा गाळा वाढवता येतो का ते एक पाहावं लागणार आहे। याची हाईट वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, कारण हे जर पूर्ण काम झालं तर परत ते होणं शक्य नाही। त्यामुळं या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीची पाहणी करून ते तात्काळ लगेच त्याला उपाययोजना करून त्या पद्धतीचं काम केलं जाईल। आता कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना केल्या, आता त्यांची तशी वास्तविक पाहिलं तर 21 महिने झाले काम चालू होऊन, त्याची मुदत पण संपली। पण ठीक आहे, आता त्यांना एक शेवटचे चान्स देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे त्यांना सूचना त्या ठिकाणी केलेली आहे। आणि मी आता संबंधित एक पत्र पण देतोय, जे लोकांचं नुकसान झाले, कुठे पत्र ते आपलं नुकसान झाले, मोहिते साहेब पत्र कुठे ते नुकसान झाले त्या नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। आणि हे सगळं राष्ट्रीय महामार्ग 61 वर शिना नदीवरील अपूर्ण पुलाच्या कामाबाबत तातडीने कार्य होण्याबाबत आणि हे सगळे दोषारोप डिपार्टमेंट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले, जे नुकसान झाले, आता या लोकांचं पूर्ण नुकसान झाले ते नुकसान भरपाई सुद्धा यांच्यावर आपण ॲलिकेशन करणार आहे, त्यांच्याकडून भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण हे यांच्या चुकीमुळे झालं ना, आमच्या लोकांचं दुर्दैव झाले ना लोकांची, मुळे या सूचना केलेल्या आहे। लवकरात लवकर त्यांनी काम चालू करण्याबाबत लगेच त्यांनी त्याची टीम पण आज वाढवलेली आहे। फक्त आता राहिला विषय काही पाणी सप्लाय जाण्याचा जो गाळा वाढवता येतो का त्या बाबतीत एक थोडा विचारात नाही ती टीम सगळी। तर यात राजकारण होतं नाही होतं या गोष्टीत खोलात जाण्यापेक्षा माझ्यासारख्या महत्त्वाची जबाबदारी आहे, रस्त्याचं काम झालं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। शेवट राजकारण केलं नाही केलं ह्या गोष्टीचा आता चर्चा करणं योग्य नाही। जर या गोष्टीची चर्चा करीत राहिले तर लोकांनी दर पावसाला या पुराला सामोरं जायचं का? त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आता हे काम करून घेणं अपेक्षित आहे। आता कॉन्ट्रॅक्टरला पण माझ्या व्यवस्थित सांगितलं, त्यांना विनंती केली, अधिकारी बिचारे कार्यक्षम आहे पण ते ठेकेदार जरा थोडा जाड कातड्याचा असल्यामुळे काम केलं नाही, तर त्यांनी सांगितलं आता करतो म्हणून, नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे सुद्धा त्यांच्याकडून मी आता लेखी घेत आहे। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।